जरांगेंची सरसकट आरक्षणाची मागणी नाही. सीएम शिंदेंच्या विधानाने मोठा संभ्रम. मराठा आरक्षणावरून अत्यंत आक्रमकपणे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर शिष्टमंडळाच्या मध्यस्थीनंतर आपलं उपोषण मागे घेतलं, ज्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. पण याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळे आता पुन्हा एकदा मोठा संभ्रम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी नाही. मराठा आरक्षणाचा GR अन तारखेचा घोळ. शिंदेंच्या शिष्टमंडळाच्या भेटीत काय घडलं? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. यानंतर जरांगे पाटलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशात आज सकाळी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत शिष्टमंडळाने राज्य सरकारने काढलेला GR जरांगे पाटलांना देण्यात आला. तसेच यावेळी सरकारच्या वतीने जरांगे पाटलांच्या तब्येतीची देखील विचारपूस करण्यात आली. तसेच जरांगेंना उपचाराखातर मुंबई हलवण्याबाबतही चर्चा झाली. या घडीची मोठी बातमी. मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, घेतला मोठा निर्णय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं आमरण उपोषण अखेर आज 2 नोव्हेंबर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला तब्बल 2 महिन्यांचा वेळ दिला आहे. सरकारच्या वतीने जे शिष्टमंडळ पाठविण्यात आलं होतं, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय जाहीर केला. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा उपोषण केलं होतं, तेव्हा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शुभमन गिलने बाबरला पछाडलं. बनला वर्ल्ड नंबर 1 बॅट्समन. पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझमला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने बाबर आझमला पछाडत 1 नंबरच टायटल पटकावलं आहे. तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने शाहीन आफ्रिदीला धक्का देत त्याचंही वर्ल्ड नंबर 1चं टायटल हिसकावलं आहे. त्यामुळे पाकिस्तान दुहेरी झटका बसलाय. ICCने नुकतीच वनडेच रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये शुभमन गिलने बाबरला धक्का देत त्यांच्याकडून 1 नंबरच टायटल हिसकावलं आहे. जरांगे ऐकत नाही म्हणल्यावर छगन भुजबळांच्या विधानाने खळबळ. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे या मागणीने मराठा विरुद्ध OBC हा जातसंघर्ष उभा राहिला आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्याविरुद्ध आवाज उठवताना मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि सरकारच्याच भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. समितीकडून आलेले आकडे आणि सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत ठेवलेल्या आकडेवारीबद्दल भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला आहे. OBCतील काही जाती वगळण्यासंदर्भात दाखल. जरांगे पाटील पुन्हा सरकारला घेरणार. सांगितला नवा कार्यक्रम. मराठा आरक्षणासाठी 2 वेळा उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा सरकारला घेरणार असल्याचे दिसत आहे. उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी 9 दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अथवा मराठा समाजाला स्वतंत्र टिकणारे आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी जरांगे पाटलांनी 2 वेळा उपोषण केले. शरद पवारांच्या भेटीनंतर दादा दिल्लीत. पवारांची पहिली प्रतिक्रिया आली समोर. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आज पुन्हा एकदा पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाली आहे. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर अजितदादा दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्लीत अजितदादा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहे.
या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अजित पवारांसोबतच्या भेटीमागचं कारण. पुण्यात शरद पवार अजितदादांची भेटीनंतर अजित पवार अचानक दिल्लीला रवाना. महाराष्ट्रात एकीकडे दिवाळीचा सण असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज 10 नोव्हेंबर अचानक पुण्यातील बाणेरमध्ये शरद पवार यांचे चुलत बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. साधारण तासाभराच्या चर्चेनंतर अजित पवार हे अचानक दिल्लीसाठी रवाना झाले. अजित पवार हे दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेल्याचं आता समोर येत आहे. दरम्यान अजित पवार यांच्यासोबत आमचे पोस्टर फाडले ना, आता आम्ही तुमची मस्ती फाडतो. फक्त निवडणुका येऊ दे. उद्धव ठाकरे यांच्याकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. शिवसेनेची शाखा पाडल्यावरून ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले. त्यावरून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शाखा पाडल्याचे समजताच उद्धव ठाकरे यांनी काही क्षणात रवाना होत मुंब्रा शाखेची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांची अडवणूक करत त्यांना पाडलेल्या शाखेकडे जाण्याची विन. शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा एकदा घेतलं सावरून. नेमका किस्सा काय? अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला आहे. 6 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत अजित पवार गटाच्या वकिलांनी शरद पवारांचा उल्लेख हुकुमशहा असा केला. ते पक्षात कधीच लोकशाही पद्धतीने वागले नाहीत असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. शरद पवार हुकुमशाह आहेत. ते पक्षात कधीच लोकशाही पद्धतीने वागले नाहीत असे गंभीर आरोप अजित पवारांच्या वकिलांनी निवडणूक रामदास कदमांनी घेतली शिंदेंची भेट. कीर्तिकरांबाबत मोठं विधान. ऐन दिवाळी रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्या वादामुळे जोरदार राजकीय फटाके फुटले आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत 2 दिवस राज्यातील राजकारण कदम आणि कीर्तिकर यांनी तापवले होते. तर आज मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत रामदास कदम यांनी कीर्तिकर कदम वाद 100% मिटला असल्याचे माध्यमांसमोरच जाहीर केले. यावेळी त्यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांनी तुम्ही मनातील राग काढून टाका अशी विनंतीही रामदास कदम यांनी केली. अन बाळासाहेबांसाठी नारायण राणे बनले सुरक्षा रक्षक. लोणावळ्यातील बंगल्यातला सांगितला भन्नाट किस्सा. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त अनेक नेत्यांनी त्याच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. तर इतर नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. असेच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहून बाळासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. या पोस्टमध्ये नारायण मग अजितदादा अन देवेंद्र फडणवीसांना कुठं पाठवतो? जरांगेंचा भुजबळांना सवाल. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असून त्यांच्या या मागणीच्या विरोधात छगन भुजबळांना कडाडून विरोध केला आहे. भुजबळांनी अंबडच्या सभेतून मनोज जरांगेंवर हल्ला चढवला. त्याला जरांगेंनी कोल्हापुरातून उत्तर दिलं. यावेळी जरांगे पाटलांनी भुजबळांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेबद्दल मोठा दावा केला. कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेतून मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना प्रत्युत्तर दिलं. देशात मोदीशहाच निवडणूक आयोग बनलाय. ठाकरेंचा सामनातून हल्ला. देशात सध्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीतील प्रचारासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. मध्य प्रदेशात भाजपकडून अयोध्यावारीची प्रलोभने दिली गेली आहे.
यावर सामनाच्या रोखठोकमधून देशाला निवडणूक आयोग आहे काय, असा सवाल करण्यात आला आहे। त्यासोबत देशाचा निवडणूक आयोग हा आज मोदीशाह निवडणूक आयोग बनलाय, असा टोलाही हाणला आहे। देशातला निवडणूक आयोग हा पिंजातला पोपट झाला आहे। 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या भारताची प्लेइंग 11 वर्ल्ड कप 2023 फायनल मध्ये रोहित शर्माने कोणाकोणाला दिली संधी। वनडे क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे। काही वेळापूर्वीच या सामन्यासाठी नाणेफेक झाली। यावेळीचा नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने आहे। नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्सने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे। पहा यावेळी दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग 11 मध्ये नेमकी कोणाकोणाला मनोज जरांगे, आम्हाला खिंडीत ठाण्यात येऊन जरांगेंनी शिंदे सरकारला ललकारले। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीतून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मागणीसाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे। राज्यातील अनेक ठिकाणी त्यांच्या सभा पार पडल्या आहेत। या सभांमधून नियमांचे उल्लंघन झाल्याचा वाद सुरू झाला होता। या वादानंतर आता जरांगे पाटलांच्या सभा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। या गुन्ह्यांवर आता मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। मनोज जरांगे अजित पवारांना जरांगेंनी सुनावलं, म्हणाले, तुमच्या माणसाने आम्हाला बोलायची गरज नव्हती। 10 ते 15 दिवस मी बोललो नाही। तुमच्या माणसाने जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून वातावरण दूषित केले, असा हल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह छगन भुजबळांवर चढवला आहे। जरांगे पाटील अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये बोलत होते। अजित पवार यांनी छगन भुजबळांना तंबी दिली आहे। यावर जरांगे पाटील म्हणाले की अजित पवारांचा माणूस ठेप्याला आला तर आम्ही ठेप्याला। होय, माझ्या पाठीशी मोठी शक्ती। जरांगे पाटलांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर, मराठा कम्युनिटी रिझर्वेशन मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू झाल्यापासून ते अनेक गोष्टीमुळे चर्चेत आले आहे। त्यानंतर मंत्रिमंडळ, विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यावर चर्चाही केली आहे। मात्र तरीही अजून त्याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता। त्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्याविषयी वक्तव्य करताना म्हटले होते की त्यांना भेटून आरक्षण मिळणार नाही असं सांगितले होते। मात्र आता दादा करत तुमचं अजित पवारांच्या खासदाराने सुप्रिया सुळेंना डिवचलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे। या सुनावणीसाठी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे निवडणूक आयोगासमोर दाखल झाले होते। यावेळी माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे। स्वतःच अपयश झाकण्यासाठी आणि नैराश्यापोटी दुसऱ्यावरती असे आरोप करत असल्याची टीका सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली। सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे, राजाला ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात। मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे। मनोज जरांगे पाटील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत, तर छगन भुजबळांनी याला विरोध केला। दुसरीकडे 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी होत आहे। या संदर्भातील सगळ्या बातम्या वाचा एका क्लिकवर। अरे पण कुणाच्या दारी? शिंदेंवर घणाघात, भाजपवर सुनावले। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रचार दौऱ्यांवरून घेरलं। तिकडे विश्वगुरू नरेंद्र मोदी आलेले असताना हे एकनाथ शिंदे जाऊन काय दिवे लावणार आहेत?
असा सवाल करत ठाकरेंनी शिंदेंबरोबरच भाजपलाही सुनावलं. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थिती आणि सरकारच्या कामाच्या पद्धतीवर बोट ठेवले. उद्धव ठाकरे म्हणाले, हे स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी. अजित पवार मुख्यमंत्री होणार, राऊतांनी सांगितली तारीख. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. अपात्रता प्रकरणाच्या निकालात एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांचं सदस्यत्व जाईल आणि सरकार कोसळेल, असे दावे ठाकरे गटाकडून केले जात आहे. त्यातच आता राऊतांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार असे विधान केले आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, आम्हाला देखील वाटते की अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे. शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी होती, पण प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नेहमीच बोलून दाखवली होती. पण आता शरद पवारांच्या पंतप्रधान पदाच्या संधीबाबत अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी होती, मात्र ही संधी त्यांनी नाकारल्याचा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. शरद पवार यांनी चालून आलेली ही संधी नेमकी काय होती आणि या संधी? राज ठाकरे सीएम शिंदेंवर भडकले, म्हणाले, नुसतं बोलायचं बाळासाहेबांचे विचार, पण मुंबईतील दुकाने आणि आस्थापने यांनी मराठी पाट्या लावाव्यात यासाठी सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली मुदत सोमवारी 27 नोव्हेंबरला संपली. या मुदतीनंतरही 20%च दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्याचे समोर आले आहे. याच मराठी पाट्यांसाठी नेहमीच आक्रमक राहिलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची या मुद्द्यावर प्रतिक्रिया आली आहे. या प्रतिक्रियेत राज ठाकरेंनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं, बायका मुलांवर. भुजबळ काय म्हणाले? मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये अवकाळी पावसाची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांचा ताफा ज्या ठिकाणीहून गेला होता त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून रस्ता पवित्र करण्यात आला होता. त्यावरूनच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. इंदापूरमध्ये झालेल्या ओबीसी एल्गार परिषदेतून त्यांनी टीका केली. छगन भुजबळ यांनी आजही जरांगे पाटलांवर जोरदार टीका करत त्यांनी आम्ही शूद्र आहोत तर तुम्ही आमच्या. For like this content, subscribe to this channel and press the bell icon.